सगळं भ्रष्टाचाराने बरबटलेली माणसं त्या अयोध्येमधली जमीन लोढा खातोय, रामदेव बाबा खातोय, सगळे खात आहेत. आणि आम्ही आपले जय श्रीराम आणि हे विचारणार केम छो. मला एका गोष्टीचा अभिमान आहे. मी तेव्हा म्हटलं होतं आम्हाला प्रभू श्रीराम पाहिजे, पण मला भाजप मुक्त राम पाहिजे. तो भाजप मुक्त राम अयोध्येवासियांनी करून दाखवला. भाजप मुक्त राम. आपण काळाराम मंदिरात गेलो होतो, हे अयोध्येमध्ये गेले, पण हाच रामाचा एक जो रामाने जो निर्णय दिलाय की हे जो नाही कामाचा तो नाही रामाचा. हे बिनकामाची लोक आहेत. मी उलट म्हणतो, जो नाही कामाचा तो नाही रामाचा. पण जाऊ तिथे खाऊ हे यालाच म्हणतात. ही सगळी यांची जी काय पाप आहेत, ताडाला गेलो तर अरबियन नाईट सारखे एक एक रात्री किती, म्हणजे ह्यांच्या रात्री वेगळ्या, पण यांनी केलेली पाप सांगण्यासाठी जितके दिवस लागतील ते कमी पडतील. आणि म्हणूनच ह्यांची पाप जी आहेत ती आता येत्या काही दिवसात उघडी करावीच लागतील. झाल्यात सगळ्या पक्षांनी यात्रा सुरू केल्यात. द्या, पाठवून द्या ना सगळ्यांना, तीर्थयात्रेला पाठवून द्या. हे मिंदे चालले यात्रेला, जा बाबा तू पण जा. आणखीन कोण चालले, कोण गुलाबी जॅकेट घालते, कोण केशरी जॅकेट घालते, सगळे रंगपंचमी करा, पण जा तिकडे जा. आपण जे काय काम केले, अजूनही मी काल सुद्धा दिल्लीत गेल्यानंतर तिथे सुद्धा लोक भेटली. कुठेही जातो तिथे लोक भेटतात आणि सर्व जातपात धर्माचे आहेत ना. मुसलमान सुद्धा आमच्या सोबत आलेले आहेत, बौद्ध लोक सुद्धा आलेत, सगळेच आलेत, पारसी आलेत, ख्रिश्चन्स आलेत. आणि सगळ्यांचं म्हणणं एकच, उद्धव जी आपने जो कोरोना समय में काम किया हम भूल नहीं सकते. आम्ही विसरू शकत नाही. तुम्ही जे काय केलं, खरं मी एकटा नव्हतो, तुम्ही सगळे सोबत होतात, संपूर्ण यंत्रणा होती. आणि जे मी सांगत गेलो ते तुम्ही ऐकत गेलात, म्हणून आपला महाराष्ट्र वाचला. गंगेमध्ये जशी प्रेतं वाहिली तशी आपल्या इकडे वाहिली नाहीत प्रेतं, वाहू दिली नाहीत. उपचाराविना कोणी गेले असं होऊ दिलं नाही. ही जी काय सगळी कामं आहेत ही सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवा. नाहीतर काय होतं, त्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये वेडवाकडं कोणतरी बोलतो, मग त्याला आपण उत्तर देत बसतो. मूळ काम अरे हे सांगायचंच राहून गेलं. एक साधं उदाहरण देतो. 2012 साली शिवसेना प्रमुख होते, महापालिकेच्या निवडणुका आल्या आणि माझ्याकडे गोपीनाथ मुंडे आले. उद्धवजी काय करायचं म्हटलं, का नाही कसं जिंकणार आपण, कठीण आहे. पृथ्वीराज चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते आणि असं जर काय वातावरण सगळं केलं होतं की बस आता हे हरणारच. म्हटलं काळजी करू नका हो, होईल सगळं बरोबर. नाही कसं होणार म्हटलं, जरा थांबा. आणि मग मी, माझे मित्र, कारण मी जाहिरात क्षेत्रातला आहे, माझे मित्र सगळे जाहिरात कॅम्पेन करणार आहेत. मग तो एक दिवस माझा मित्र आला, मला म्हणाले उद्धव एक कॅम्पेनची आयडिया आले, घेऊन येऊ का. म्हटलं घेऊन ये. आणि त्यांनी काही केलं नव्हतं, बाकी कागद कोरा होता, फक्त मध्ये एक लाल सर्कल काढलेलं आणि त्याच्यात लिहिलं होतं करून दाखवलं.